तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका महेश. तर चला तुम्हाला भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये. आपण काय करणार आहे ते. तर भावांनो, कसं आहात तुम्ही? सगळे ठीकठाक असणार. चला मित्रांनो, आपण जाणार आहे आज बाजारला. एस टीमध्ये आलोय मित्रांनो. एस टी आलेली होती. एस टीमध्ये बसलोय आम्ही. तिकीट पण काढलंय. आम्ही जाणार आहे बाजारला. आता उतरलोय आम्ही मसोड फाट्यावरती. बघू शकताय तुम्ही मसोड फाट्यावरचा व्ह्यू. इथं बघा मित्रांनो, आता हिंगोलीवरून दादा येणार होता. ते म्हणला चल पटकन आपल्याला आज बाजारला जायचंय. मग आम्ही दादा तर नाही मित्रांनो, पण त्याचा मित्र आलता. कारण की त्याला कळमनुरीमध्ये जायचं होतं, थोडंसं काम होतं म्हणून ते म्हणला तुम्ही त्याच्यासोबत जा निघून. मी आणि आई आलो मित्रांनो त्याच्यासोबत. बघा तुम्ही, आई बी आलेली होती. मी आता बाजारामध्ये आलोय. दुकानसुद्धा लावलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही, म्या लावलेला आहे वाटाणा, मिरची आणि गाजर. तर काय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सगळे ठीकठाक असणार ना? हां. चला मित्रांनो, मी वाटाणा विकायला 60 रुपये किलो, गाजर 40 आणि मिरच्या विकायला 20ला पाव. बघा मित्रांनो, कामठ्याचा बाजार कसा आहे? ठीकठाक आहे ना? तर इथं कामठ्यातली पब्लिक, तर जर माझा ब्लॉग बघत असाल तर शनिवारी नक्की येत जा मित्रांनो. आणि इथं आल्यास मला नक्की भेटत जा, कारण की तुमचा हा भाऊ खूप मेहनत करत आहे. एक लाईक आणि एक फॉलो नक्की करत जावा तुम्ही. कामठ्याची पब्लिक, बाळापूरची पब्लिक, एलकीची पब्लिक सगळे आल्यास तुम्ही मला नाही लाईक फॉलो नक्की करत जावा मित्रांनो. बघू शकता तुम्ही, मी संध्याकाळचा शूट घेतलेला आहे. थोडासा माल माझा राहिलेला आहे. गाजर राहिलेले होते आणि मिरच्या राहिलेल्या होत्या थोड्याशा. बघा मित्रांनो, अंधारही पडलेला आहे. आता मी माझं दुकान गुंडाळलेलं आहे आणि आम्ही आलोय घरी वापस रिटर्न. आता आम्ही आहे टोल नाक्यापर्यंत. टोल नाक्यावाल्या लोकांना केला टाटा. त्याला म्हणलं चला भेटूया उद्या सकाळी नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो. इथपर्यंत आल्यावर एक फॉलो आणि एक लाईक नक्की करा मित्रांनो. चला भेटूयात. हे बघा कामठ्याचा टोल नाका आहे. त्यांना केला आम्ही टाटा. चला म्हणलं त्यांना भेटू आपण एका पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. बघू शकताय तुम्ही, टाटा केला त्यांनी. आता आम्ही आलोय घरी. चला मित्रांनो, भेटत तुम्हाला या नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एक लाईक, फॉलो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा बनलाय.